नमस्कार मित्रांनो. तर बघा, आज आपल्याला शिकायचं आहे मॅथ पार्ट 1 अल्जेब्रा क्लास 10 प्रॅक्टिस सेट 1.3. आता प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे आपल्याला, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. आणि त्यामध्ये आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि या डिटर्मिनंट मध्ये आपल्याला काय आहे की एक ऍक्टिव्हिटी सारखं दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला असं दिलेलं आहे की 3 इंटू आणि एक आणखीन बॉक्स दिलेला आहे, त्यानंतर मायनसचं साइन दिलेलं आहे आणि इथे एक बॉक्स आहे आणि मल्टिप्लाय 4 आहे. इज इक्वल टू करून परत इथे एक बॉक्स आहे, त्यानंतर -8 आहे आणि आणखीन एक बॉक्स दिलेला आहे म्हणजे फायनल आन्सरचा. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. तर बघा, आता हा जो 3 आहे, 3 इंटू याच्या क्रॉस मध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचं. बघा, 3 इंटू 5, तर इथे काय येईल 5. त्यानंतर बघा 4 ऑलरेडी दिलेले आहे, तर मग 4 सोबत कोण येईल इथे 2, तर इथे आपल्याला 2 लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा 3 5 जार किती होतात 15 आणि 2 4 जार 8 ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर 15 मधून 8 गेले, किती राहिले 7, म्हणजे आपलं फायनल आन्सर काय येईल मग 7. त्यानंतर इथे बघा आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये दिलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. आणि त्यामध्ये आपल्याला फर्स्ट नंबरवर असा एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि याची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. तर बघा, आता इथे आपण काय करणार आहे, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करणार आहे. बघा, -1 इंटू 4 असं लिहून घ्यायचं. -1 इंटू 4 मधात मायनसचं साइन द्यायचं. सर्व ठिकाणी मायनसचं साइनच द्यायचं जेव्हा आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो तेव्हा. आणि इथे बघा 2 इंटू 7 आपल्याला असे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, -1 इंटू 4 दॅट इज 4 1 जा 4 आणि प्लस मायनस मायनस. मायनसचं साइन असं लिहून घ्यायचं. 2 7 जा 14. आता इथे बघा मायनस मायनस दॅट इज प्लस. मग आता 14 प्लस 4 18 आणि मोठ्या संख्येसमोर साइन काय आहे मायनस, म्हणून आपण फायनल आन्सर समोर पण साइन कोणतं देणार आहे मायनसचं. तर -18 जे आहे या डिटर्मिनंटचा आपला आन्सर आहे. आता बघा इथे सेकंड नंबरवर आपल्याला असा डिटर्मिनंट दिलेला आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. परत इथे काय करणार आहे आपण, क्रॉस मल्टिप्लाय मध्ये लिहिणार आहे. 5 इंटू 0 असं लिहून घ्यायचं. मदत मायनसचं साइन द्यायचं. त्यानंतर 3 इंटू 7, 3 इंटू, आता इथे 7 सोबत मायनस साइन आहे, मग आपण ते मायनस साइन सुद्धा त्याच्यासोबत लिहिणार आहोत. इथे 5 0 जा 0, मायनसचं साइन द्यायचं. 3 7 जा 21, पण कोणते 21 -21 हे आपल्याला ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की दोन साइन जेव्हा असतात तेव्हा आपण कधीही ते एकमेकांजवळ लिहत नाही, तर नेहमी आपण दुसरं जे साइन असतं ते आपण त्या संख्येसोबत ब्रॅकेट मध्ये लिहत असतो. आता इथे बघा 0 मायनस मायनस दॅट इज प्लस आणि इथे 21 जशी त्या तशी आपण लिहून घेतले. आता बघा 0 + 21 किती होतात 21 आणि या डिटर्मिनंटचा आपला फायनल आन्सर काय आलेला आहे 21. बघा, थर्ड नंबरवर दिलेलं आहे आपल्याला, फक्त दिसायला थोडं किचकट आहे, बाकी खूप सोपी आहे. आता नेहमी सारखं आपल्याला काय करायचं, क्रॉस मध्ये लिहून घ्यायचं. आधी बघा 7/3 आणि इंटू याच्या क्रॉस मध्ये कोण आहे 1/2 हे लिहून घेतले आपण. मदत मायनसचं साइन द्यायचंय 5/3 आणि इंटू याच्या क्रॉस मध्ये कोण आहे इथे 3/2. त्यानंतर मल्टिप्लाय करून घ्यायचं. बघा 7 1 जा 7 अपॉन मध्ये 3 2 जार 6, मायनसचं साइन देऊन द्यायचं. 5 3 जार 15 अपॉन मध्ये 3 2 जार 6. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे दोन्ही ठिकाणचा, तो आपण एकदा लिहत असतो नेहमीच. आणि न्यूमरेटरचे आपल्याला काय करायचे, सबट्रॅक्शन करायचे, तर ते आपल्याला 7 - 15 असे लिहून घ्यायचे. आता इथे 7 - 15 दॅट इज -8 अपॉन हा 6 आपल्याला असा लिहून दे. आता बघा -8/16, तर 8 आणि 6 या दोन्ही संख्यांना कशाने भाग जातो 2 ने. तर मग आपल्याला काय करायचं, 2 4 जार 8 आणि 2 3 जार 6 आणि हे जे मायनसचे साइन आहे आपल्याला असं लिहून घ्यायचंय. आन्सर इज -4/3 आणि हे डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केलेलं आहे. बघा, दिसायला खूप किचकट होतं, पण अगदी खूपच म्हणजे शॉर्टकट मध्ये आपण ते सॉल्व्ह केलेलं आहे. व्हिडिओ थोडा लांब होतो म्हणून आपण काय करणार आहोत, प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक एक क्वेश्चन कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना मॅथ कठीण वाटते त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण आणखी चांगल्या प्रकारे अभ्यास होईल पुढील व्हिडिओमध्ये.